श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला जर आयुष्यात मोठे चांगले काहीतरी करायचे असेल तर आजचा हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे. हा मंत्र ऐकल्याने आपल्या जीवनात खूप मोठ्या रहस्यमय गोष्टी घडतात, बदल होतात. आपण अचानक श्रीमंत होऊ लागतो. आपल्याजवळ चारही बाजूने प्रचंड धन येण्यास सुरुवात होते. तुमच्या आयुष्यात खूपच कठीण संकटे येत असतील, तुमचे जीवन निराशेने भरले असेल, तर आज तुम्हाला हा मंत्ररूपी आशेचा किरण मिळाला आहे. त्याचे सोने करा. म्हणजेच हा मंत्र मोबाईलवर लावून संपूर्ण मनोभावे ऐका. या मंत्रामुळे तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतात आणि तुम्हाला त्याचा विश्वास देखील बसणार नाही की हे अचानक माझ्या जीवनात कसा काय बदल झाला. कारण स्वामी हे अशक्यही शक्य करत असतात. तुमच्याकडे प्रचंड धन येईल. तुमच्या आयुष्यात धन आगमनाचे अनेक स्रोत चालू होतील. हीच तर खरी स्वामींची शक्ती आहे. परंतु हा लाभ त्यांनाच मिळेल जे हा मंत्र 108 वेळा संपूर्ण ऐकतील. तुम्ही अनेक अशी कुटुंब पाहिली असतील ज्यांची परिस्थिती जेमतेमच असते. त्यांच्या दररोजच्या गरजा देखील नीट भागत नाहीत आणि काही कुटुंबात तर 2 वेळचे खायला देखील नीट मिळत नाही. मग त्यांना जीवन जगण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. ते फेडणे न झाल्यामुळे कर्जाची रक्कम वाढत जाते. परंतु अशी काही परिस्थिती बनते की तो अचानक व्यक्ती श्रीमंत व्हायला लागतो आणि मग त्यामागे अशीच काहीतरी दैवी शक्ती असते. आणि आपण असे पाहतो की कित्येक लोक खूपच संकटात असतात आणि त्यांना योग्य मार्ग दिसत नाही. ते भयभीत होतात, ह्याला त्याला मदत मागायला सुरुवात करतात आणि अचानक रहस्यमयरित्या ते त्या संकटातून बाहेर देखील पडतात आणि प्रचंड सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतात. ते त्या बिकट परिस्थितीतून आश्चर्यकारक बाहेर पडतात आणि आनंदाने जीवन जगतात. आणि त्यालाच आपल्या बोलीभाषेमध्ये रंकाचा राजा झाला असे म्हणतात. तर त्यामागे काही रहस्य, त्या माणसाने स्वामी सेवेत काहीतरी दिवस घालवलेले असतात, मंत्रांचा जप किंवा श्रवण केलेले असते, म्हणजेच ऐकलेले असते आणि त्या स्वामींच्या पाठबळावरच तो रंकाचा राजा झालेला असतो. किंवा मग त्याला त्याच्या चांगल्या प्रारब्धाचे फळ मिळालेले असते. आणि म्हणूनच स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगतात की कर्म चांगले करत चला. पुढे प्रारब्ध म्हणून तुमच्या भविष्यात येणार आहे आणि तुम्हाला चांगली वाईट फळे देणार आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल भविष्यात रसाळ फळे हवीत, तर तुम्ही वर्तमानात चांगली कर्म करत चला. वाईट मार्गावर चालू नका. आणि स्वामींच्या स्मरणात राहणे, मंत्र जप माळ करणे, भक्ती करणे हेही चांगलेच कर्म आहे. आणि त्याच कर्मामुळे आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी आकर्षित होतात आणि आपल्याला सुख समाधान लाभते. मंडळी, तुम्हालाही संकटातून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही या मंत्राला हलक्यात घेऊ नका. संपूर्ण भक्तिभावाने ऐकावा. तुम्ही जेव्हा पण हा मंत्र घरामध्ये लावता तेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांच्या शरीरात पॉझिटिव्ह शक्ती जागृत होते आणि तुमचं मन सकारात्मक विचार करायला लागते आणि तुमचे कुटुंब एक चांगल्या उच्च स्तरावर जाते. तुम्ही कर्जातून अतिशय सुखरूपपणे बाहेर पडू शकता. तुमच्याकडे प्रचंड पैसा येईल. तुमची आजारपणातून सुटका होईल. असाध्य रोगावर नियंत्रण मिळेल. दुरावलेली नाती जवळ येतील आणि तुम्ही काही गमावले असेल तर ते तुम्हाला सापडेल देखील. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. त्याशिवाय तुम्ही स्वामींशी कसे जोडले जाऊ शकता. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना तुम्ही तुमची इच्छा, जे पण काही तुमची संकटे आहेत ती सांगायची आहेत. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझा हा अडथळा दूर कर. स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते तुमचं नक्कीच ऐकतील आणि तुमचे अडथळे दूर करतील, तुम्हाला सुख प्रदान करतील. तर मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला.
एवढा तर वेळ तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. दैनंदिनी कामं करता करता त्याचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मंडळी, पाहूया तो शक्तिशाली मंत्र काय आहे. तो शक्तिशाली मंत्र असा आहे: ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.